तसेच नवीन शेख सुद्धा आपल्यासोबत आहेत. काय सांगणार साहेब, आज रांजणगावची परिस्थिती पाहताना व मतदाराची परिस्थिती पाहताना कशा प्रकारे आपल्याला अनुभव आलेला आहे? खरं तर मतदारांची परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान करायची आहे. का बरं का आता तुम्ही जेवढ्या लोकांना प्रश्न विचारले तेवढ्या लोकांपेक्षा तुम्ही जर मतदारांना प्रश्न विचारले तर मतदार सांगतील की काम काही झालेलं नाही. आम्ही आमचे आदरणीय पवार साहेब, आमचे जे उमेदवार आहेत आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय दादा यांच्या विचारांनी ठरलेले सगळे महाराष्ट्रातले उमेदवार आहेत. वरती तुम्ही पाहिलं तिन्ही उमेदवार आहे, जिल्हा परिषदचे आणि पंचायत समिती गणाचे 2. याच्यासाठी खरं तर आमचं जे प्रचार आहे, आमचं प्रचार चालू नाही. आम्ही काही ढोल ताशे गाज्या बाज्या मोठे सभा आणि पैशाची उधळपट्टी आणि लोकांना काही आमिष दाखवून आम्ही काम करत नाही. आमच्या नेत्यांनी सांगितलं की आपण दुःखात आहे, परंतु दुःख अशा वेळेस आला की आमच्या उमेदवाराचं प्रचार अर्धवट काम सुरू झालं होतं, सगळे झाले, तारीख डिक्लेअर झाली. त्यासाठी आम्ही खरं तर जर दादांचं असं झालं असतं पहिले तर आम्ही ही निवडणूकच घेतली नसती, आमच्या नेत्यांनी निवडणूकच घेतली नसती. परंतु अर्ध्यामध्ये त्याच्यासाठी आमची कुठं सभा नाही, आमच्या कॉर्नर मिटिंग आहेत. त्याच्यासाठी आज आमची एक कॉर्नर मिटिंग 3:30 वाजता भगतसिंग शाळेच्या ग्राउंडवर आहे. आमदार अणुशक्तीनगर मुंबई सनाजी मलिक साहेब मॅडम हे येत आहेत. तिथं 3:30 वाजता तिथं एक छोटीखानी आमची कॉर्नर बैठक आहेत. तर त्या बैठकीत आम्ही मतदारांना हेच संदेश देणार आहेत की बाबांनो, आपण बी गाजावाजात प्रचार करू शकत असतो, परंतु आपल्यावर दुःख आहे आणि हा दुःख संबंध मतदाराला माहिती आहे. त्यासाठी मतदारांनी ठरवले की आमचं मतदान घड्याळाला हीच खरी दादांना श्रद्धांजली. तुम्ही राष्ट्रवादीचे पहिल्यापासून कार्यकर्ते आहात आणि आज प्रचार अंतिम टप्प्यामध्ये आलेले या संदर्भात काय सांगा? आज खरोखर पत्रकार बंधू तुम्ही सवाल विचारला मला. खरोखर जवळपास मी 27 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करतो. राष्ट्रवादीच्या माध्यमातून मी गावामध्ये इलेक्शन लढवलं, सदस्य झालो, सरपंच झालो, उपसरपंच झालो. पक्षानं खूप काही आमच्यासाठी दिलेलं आहे. पण आज मी सत्ता असो नसो मी नेहमीच पक्षाच्या पाठीमागं खंबीरपणानं उभा राहिलेलो आहे. आज या इलेक्शनच्या माध्यमातून आज आमच्यावर खरोखर म्हणजे आम्ही जे सामोरे जातोय जनतेसमोर, कारण की असं आहे हे घटना जी घडली अजितदादाची, खूप आमच्या कार्यकर्त्यावर खूप मोठं दुःखाचं डोंगर कोसळलेलं आहे. हे याच्या सावरण्यासाठी आम्हाला खूप काही आणि जनतेपुढं जाण्यासाठी खूप मोठं दुःख होतंय. पण तरी लोकशाहीच्या मार्गाने हे मतदारापर्यंत पोहोचावं लागतं उमेदवाराला. आणि आमचे लाडके आमदार सतीश भाऊ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आज आमचे तिही उमेदवार आंबिलवाड गटाचे असतील, तिही उमेदवार रांजणगावचं मतदान हे ठरलेलं असताना आज जवळपास 12,000 मतदान हे चालू असणारे सत्ताधारी पक्षाचे यांना मतदान गाव जवळपास 4 पंचायत समिती भागामध्ये येऊ भागलं आणि 2 जिल्हा परिषद मध्ये येऊ भागणी केलेली. शासनाच्या निशाण खरोखर जरा म्हणलं तर डोर टू डोर ह्या ठिकाणचा सर्वे होऊन मतदार आपला नेहमीच परमाना ज्या ज्या एरियातला मतदार आहे त्या एरियात पाहिजे. पण असं न करता उमेदवाराला गुंबळा करण्यासाठी प्रत्येक कॉलनीमधले जागचे 100-200 100-200 असे मतदान फेकले दुसऱ्या गणामध्ये, आंबिलवाड गणामध्ये. म्हणून एवढा त्रास होता मला का मतदारांना आणि उमेदवारांना कसं त्यापर्यंत पोहोचायचं. कोणा फेकले ते मतदार? ते चालू रनिंग ग्रामपंचायत सरपंच असतील, आमदार असन प्रशांत बम, पंचायत समितीचे मेंबर असतील, जिल्हा परिषद मेंबर यांचा कारभार आहे. कारण हे इलेक्शन तोडा फोडा निवडून या प्रशांत बमचं एवढंच ध्येय. विकासाच्या बाबतीत जरा म्हणलं तर विकास कुठला नाही, फक्त टायमाला यायचं, पैसे लोकांना आम्हीच द्यायचं आणि त्याच्यावर इलेक्शन जिंकून घ्यायचं. पण आज रांजणगावच्या जनतेनं खरोखर आणि जनतेनं म्हणल्या प्रत्येक मतदारांना हे हातात इलेक्शन घेतलेलं आहे. कारण की हे जे उमेदवार आहे सामान्य कुटुंबामधले
आणि त्यांचे जे उमेदवार आहे हे खूप बलवान पैशावाले आणि सांबूरचे आमचे पाहिले तर गरीब कुटुंबामधले उमेदवार आहे. पण आज खरोखर सांगायचं जनतेनं खूप मोठं प्रेम या उमेदवारावर दाखवलेलं आहे आणि त्याच्या रूपातून निश्चित या ठिकाणी 7 तारखेला आमचे तिकडच्या आंबिलावळचे उमेदवार असतील तीही बी आणि रांजणगावच्या गटातील तीही उमेदवार भरघोस मतांना विजय करतील आणि खूप काही समस्या गावाच्या मर्यादेमध्ये असलेल्या हे ज्यावेळेस आम्ही 2015 पर्यंत ग्रामपंचायतला असताना सुरुंग पाटील असतील कशा पद्धतीने या ठिकाणी गावाची आणि प्रत्येक मतदाराची खात्रीपूर्वक आम्ही सांगतो की त्या ठिकाणी आम्ही खूप काही लोकांसाठी वेळोवेळ लाईट असन, पाणी असन, कचऱ्याची सुविधा असन. पण आजकाल 2015च्या नंतर सुरुंग पाटील कुठं जा तुम्हाला कचरा दिसतो, रोडवरती कचरा, खाली पलाटावर कचरा. म्हणजे एवढी दुर्गंधी गावामध्ये वाढून टाकलेली लोकांना. फक्त म्हणजे एवढं ठरलेलं आहे परशंबमच्या लोकांना फक्त टायमाला पैसे आणायचे, निवडून जायचं. पण जनतेशी जीवनाच्या याच्याशी ते खेळते, म्हणून आरोग्याशी खेळते ते. पण आम्ही असं नाही करणार. खरोखर जे 2015 पर्यंत आम्ही जे कार्य करीत होतो त्याच्या परता दुप्पटपणानं आम्ही निश्चित या ठिकाणी सर्व आमची टीम राष्ट्रवादीची हे लोकांच्या तळागाळाचे प्रश्नाचे आम्ही हात घालू आणि प्रश्न सोडण्याचं काम करू. आणि माझं एवढंच आव्हान राहीन की येत्या 7 तारखेला जिथं घड्याळ दिसन तिथं प्रत्येक मतदाराला माझं आव्हान राहीन का आपण आपलं मतदान घड्याळीवरच करा. हीच माझी आणि आमच्या दादाला आपल्या मताच्या रूपे आपल्याला श्रद्धांजली वाहिल्यासारखी होईल. आणि म्हणून दादा पण भरभरून आपल्याला आशीर्वाद देते जनतेला आणि त्याच जोमाने आम्ही कामाला लागून लोकांचे प्रश्न सोडू एवढं सांगून माझे 2 शब्द संपवतो.